नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आज सकाळी सकाळी चाललेले आहे माझी देवपूजा. तर देवपूजा करायचं पहिलं जेवण वगैरे बनवलं, म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आहे, नाश्ता वगैरे. कारण सगळं काम आवरल्याशिवाय आपणाला देवपूजा करायला मन पण लागत नाही. नाहीतर मग आपण आपली कामं पडलेली असतात, मग आपणाला डबे वगैरे बनवायचे असतात, मग आपण लगेच देवपूजाला बसले की देवपूजा पण गडबडीत होत नाही पटकन. आणि मला देवपूजा करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी काय केलं, पहिल्यांदा डबे वगैरे बनवून दिले आणि नाश्ता पण झाला. म्हणजे मी नाही नाश्ता केला, मी देवपूजा केल्याशिवाय नाश्ता वगैरे काही करत नाही. तर मग सगळं झाल्यानंतर आता देवपूजेला बसलेले, देवपूजा करून घेते. तर आणि सकाळ सकाळी कसं आहे, देवपूजा वगैरे केली ना, आपल्या मनाला पण छान वाटतं. आणि आज फुलं पण भरपूर अशी गावलेली आहेत बरं का. रोज अशी फुलं सापडत नाहीत, पण आता फुलं लागायला लागलेत, कारण औषध वगैरे फवारल्यामुळं नाही आता फुलं लागायला लागलेत. पहिलं त्याच्यावर रोग पडल्यावर तर फुलं वगैरे अजिबात सापडत नव्हती. तर फुलं सापडली ना, आपणाला देवपूजाला पण छान वाटतं, पटकन असं देवपूजा वगैरे करावं वाटते, नाहीतर मग देवपूजाच करू वाटत नाही. तर अशा प्रकारे आपली पूर्ण देवपूजा झालेली आहे. तर बरोबर अर्धा तास गेलेला आहे माझा देवपूजेसाठी. तर आता बाकीची कामं राहिलेली पण आपणाला करून घ्यायचे देवपूजा झाल्यानंतर. देवपूजा झाला की माझं स्वामी समर्थांचा जप पण असतो बरं का, 108 माळेचा, तो पण मला करायला लागतो. आणि गणपतीचं पण आपणाला हे करायचं. आणि गणपतीचं पण हे चालू असते, माझं नामस्मरण चालू असते. ह्यांचं स्वामींचं, गणपती बाप्पांचं नामस्मरण करून नंतर आपल्या कुळस्वामीचं नामस्मरण करायचं. आणि मग नंतरच तिथनं उठायचं. तोपर्यंत नाही, देवपूजा झाल्यावर पण बरेचदा 10-15 मिनटं त्यात जातात. तर बघा, अशा प्रकारे मी जपमाळ करत असते. आपलं पूजा वगैरे झाली की जपमाळ करून घ्यायचा, आणि नंतर मग आपल्या कामाला वगैरे नाश्ता वगैरे काय करायचं असलं तर करायचं, ना जेवायचं. एवढ्या लवकर काय जेवू शकत नाही आपण, नाश्ता वगैरे करायचा. तर आता आम्ही नंतर बघा, जरा आमचं काम होतं म्हणून आम्ही गावात गेलतो. नंतर आल्यानंतर ही दुपारची वेळ आहे, तर म्हटलं चला नाश्त्याला, जरा सकाळी कमीच स्वयंपाक बनवला होता, तर आता चपात्या कमी पडल्या आणि भूक पण लागली होती. म्हटलं आता मस्त असं उपीट बनवू आपण. त्यासाठी कांदा पण भाजून घेतलेला, कांदा पण भाजून घेतला आहे. म्हटलं चला उपीट पण बनवून घेऊ आपण. तर आज म्हटलं चला, आज दुपारी जर सकाळी चपात्या वगैरे कमी पडल्या, म्हटलं आज दुपारी उपीट वगैरे छानपैकी बनावं. तर म्हणून मी रोज सकाळीच बनवतोय आम्ही, पण आज म्हटलं चला जेवण जरा कमी पडलं आहे तर उपीट बनवू. रोज जास्त बनवलं ना शिळं राहतं, मग मिस्टर मला थोडे जास्त कशाला बनवून ठेवते, म्हणून मी आज काय केलं, थोडं कमीच बनवलं. तर कमी बनवलं ते कमी पडलं. मग आता गरम गरम आता उपीट बनवायचं चाललं आहे. तर तुम्ही पण असं कमी पडलं तर बनवता का नाही, नक्कीच सांगा. आणि मी आता इथं आप्पे बनवण्यासाठी तांदूळ, त्यात हरभऱ्याची डाळ टाकल्या, उडदाची डाळ टाकल्या आणि तुरीची पण डाळ टाकल्या, अशा डाळी टाकल्यात. आणि यात मेथी दाणे पण थोडी टाकणार आहे. आणि नंतर आपणाला स्वच्छ धुवून वगैरे पाण्यात टाकायचं आहे भिजायला, मग सकाळी बारीक करायचं आहे. तर आता उद्या बनवणार आहे, तर व्हिडिओ असं शेअर करेन मी मस्त. तर चला असाच व्हिडिओ बघत राहा. तर आता आपल्याला बनवायचं उपीट. आता उपीट बनवून घेते. त्यासाठी इथं मी मिरची चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, कांदा भाजायला टाकलेला आहे. आता त्यासाठी आपल्याला मोहरी, जिरे, नमक हे सगळं लागणार आहे. आणि उपीटमध्ये म्हणजे उडदाची डाळ पण टाकतात, तर मी आज काय टाकणार नाही, असं साधं सुधं उपीट बनवणार आहे. तर चला या सगळेजण खायला. आणि तर आपल्याला असं गरम गरम म्हणजे दुपारी खायला असलं ना बरं वाटतं. रोज काही आपण दुपारी जेवतच नाही, कधी तर आपल्याला असं खावं वाटलं तर आपण बनवायचं. तर कांदा असा छानपैकी भाजून घ्यायचा. कांदा जर थोडा कच्चा राहिला ना तर आपलं उपीट चांगलं लागत नाही, सगळ्या त्याला कांद्याचाच वास येतो. त्यामुळे आपण मस्तपैकी असा कांदा भाजून घ्यायचा. मिरची पण चांगली भाजून घ्यायची, कारण मिरची जर नाही चांगली भाजली तर आपल्या उपीटला तिखटपणा ही होत नाही, तिखटपणा जाणवत नाही. त्यामुळे मिरची पण चांगली तेलात भाजायची, जिरं मोहरी वगैरे सगळं टाकायचं. रोज असं काय तर नवीन नवीन बनवून खाल्लं म्हणजे आपल्याला पण छान वाटतं. कधी तर उपीट बनवायचं, कधी पोहे बनवायचं, कधी डोसे बनवायचे, कधी आप्पे बनवायचे. आपल्याला जसं मनाला खावतं तसं आपण बनवून खायचं. तर बघा, गावातनं आल्यानंतर मग जरा म्हटलं उपीट बनवून घेऊ छानपैकी. तर असं उपीट बनवून घेतले. आणि आज कुठं बाहेरनं वगैरे आलं ना, नंतर मग शरीर सगळं आळसल्यासारखं होतं, नंतर मग काहीच करू वाटत नाही.
नंतर मग आम्ही उपीट वगैरे बनवलं, खाल्लं. एवढा छोटासा एक व्हिडिओ बनवला, जास्त काही मोठा बनवलेला नाही. तर इथं आकाश लागला आहे मांजरांच्या बरोबर खेळायला. आकाश म्हणजे लहान मुलगा आणि मोठ्याचं अमर नाव आहे. तर त्याला मांजरांच्या बरोबर खेळायची खूप सवय आहे. ती मांजरांसोबत खेळत असतो. तर आता बाहेर गेला तर कुठं येऊन आत्ता बसला आहे. मग म्हटलं बस आता थोडा वेळ उपीट खा नंतर मग जा. तर अशा प्रकारे खेळत असतो तो बारक्या मुलांसारखा. आणि उपीटला आपल्या सगळ्या कोथिंबीर, मिरची, कांदा आणि यात शेंगदाणे पण टाकलेत मी. तर असं सगळं असलं ना उपीट छान बनतं. आम्ही सकाळी कायम कांदे पोहे उपीट असं बनवत असतो. पण आज मी काय केले, डोसे वगैरे बनवण्यासाठी, आप्पे बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळी भिजू घातले. तर आता ते सकाळी बारीक करून नंतर आपणाला तो पण नाश्ता बनवायचा आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने जरा काहीतरी बनवलं ना म्हणजे मग खायला पण जरा छान वाटतं. त्यामुळे मी आता डाळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ असं सगळं भिजू घातलेलं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा. तर आता व्हिडिओ एवढाच संपवते आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. भेटायचं आहे. नंतर काय झालं माहिती आहे का, शेंगदाणे आणले होते काल, तर आणि ते असे एकदम शेसम होते, तर कडक नव्हते. मग मी काय केलं, अर्धे कूट भाजून त्याचं कूट बनवून ठेवलं आणि अर्धे असे भाजून ठेवलेत, म्हणजे कडक राहतात आणि खराब पण होत नाहीत. मग तर त्यामुळे 1-2 किलो आणलेले होते, त्यामुळं थोडे जर असले ना तेवढेच ठेवता येतात, पण भरपूर होते. त्यामुळे असं भाजून वगैरे मी डब्यात भरून ठेवले आणि म्हटलं चला आता आपण नाश्ता करू म्हटलं आता दुपारचा. तर या सगळेजण उपीट खायला. तर असं पिलटा वगैरे घेतले तर आता सगळ्यांना देते आणि मग मी पण खाते आणि मग नंतर आराम करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.